श्रोत्यांना सूचना आहे, शांतता ग्रहण करा. ग्रंथाचा अध्याय 3 आहे. या ग्रंथामध्ये धर्माचे सत्वलोचन या विषयावर अल्लामा प्रभू शहादत्त महाराज बसवेश्वराला सत्वलोचनाचं ज्ञान सांगणार आहे. तेच ज्ञान सिद्धेश्वर नामधारकाला सांगणार आहे. आपण नामधारकाच्या भूमिकेमध्ये सत्वलोचन काय सांगतात या मोक्ष सिद्धांतामध्ये ते आपण शांतचित्तानं ऐकण्याचा प्रयत्न करावा. ज्याला काही अडचण असेल त्याला आताच उठून बाजूला गेलं तर काही अडचण नाही, पण ग्रंथ एकदा चालू झाल्याच्या नंतर मध्ये मध्ये बसणं उठणं, आमची परवानगी असल्याशिवाय पाणी आणणं, मधामध्ये आपसामध्ये बोलणं असा प्रकार करून ग्रंथामध्ये व्यत्यय निर्माण करू नये. महत्वाचा विषय आहे. अध्याय 3 ग्रंथ मोक्ष सिद्धांत सत्वलोचनाचा विषय आहे. धर्माचे 7 डोळे. ते डोळे कसे असतात, त्या डोळ्यानं कसं बघावं, काय बघावं हे विषय आपल्याला आज श्रवण करायचा आहे. सद्गुरु महाराज की जय. आनंदाय नमो नमः. श्री सद्गुरु ब्रह्मा प्रभु नमः. श्री अवधूताय नमः. श्री बसवेश्वराय नमः. जय जयाजी मोक्षदानी, जय जयाजी परात्पर सदनी, जय जयाजी गुणनिर्गुणी परावर साक्षी. देवाचं कौतुक सांगाले बसवेश्वर. तुमचं राहणं परात्पर सदनामध्ये आहे. पराला अवराला साक्ष तुम्हीच आहात. सगुण निर्गुण तुम्हीच आहात. आणि मोक्षाचं दान देणारे सुद्धा तुम्हीच आहात. अशा प्रकारचा तुमचा ठेवा आहे, तुमचा स्तंभ आहे. अशा प्रकारचे महाराज तुम्ही आहात आणि म्हणून तुमचा आम्ही जय जयकार करावे. जय जय शब्द जे पहिला प्रथम शब्दामध्ये वापरला तर महाराज असे आहात म्हणून त्याचा जय जयकार करावं. म्हणून सांगायला चला. काय वर्णावे सद्गुरूचे गुण, दिनाचा दयाळू परिपूर्ण, भव भयाचे करुणी मोचन, कैवल्यदान देसी तू. साधारण गोष्टी काही प्राप्त करून दिल्या, उपलब्ध करून दिल्या तर त्याचं आपण कौतुक करतो. सद्गुरूचं काय कौतुक करावं. या जीवाच्या पाठीमाग लागलेलं भव आणि भय. भय म्हणजे भीती, भव म्हणजे संसार, संसार म्हणजे सागर, सागर म्हणजे जन्म न मरण. जन्माचं मरायचं दुःख या जीवाच्या पाठीमागे लागले ते भवसागर. आणि त्या भवसागरातून आपल्या परम शिष्याला जन्म मरणाच्या वेगळं करता तुम्ही. त्या भीतीतून त्याला मुक्त करता, भय भवाचं मोचन करता. आणि त्याच नामधारकाला तुम्ही मोक्ष देता. मोक्ष म्हणजे या संसार बंधनातून मुक्त करता, प्रपंचातून मुक्त करता. ना त्याच्यापाशी प्रपंच ठेवता, ना त्याच्यापाशी संसार ठेवता. आता प्रपंच कशाला म्हणावं, संसार कशाला म्हणावं ते आपल्याला सगळ्याला माहीत झालं. त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. पण या दोन्ही पेचामधून तुम्ही त्या जीवाला, त्या भाग्यवान जीवाला, जीवात्म्याला मुक्त करता. मोचन करता म्हणजे मुक्त करता. म्हणून तुमच्या
रूपाचा तुमच्या नामाचा आम्ही जय जयकार करतो. अशा प्रकारचं ते बसवेश्वर सांगायला करतो. जे सद्गुरु श्री मुख झाले ते धरुणी माया अंधारी कोंडले शेवटी सद्गुरुने सोडविले माया विद्ये पासुनी. जे प्रपंचामध्ये रक्त झाले, संसार त्याला गोड वाटलाय, जन्मन मात्र चांगलं होय वाटलंय. 5 विषयाचा 3 गुणाचा प्रपंच करणं बरं वाटलं. अज्ञानपणामध्ये, पिसाटपणामध्ये, बुद्धीवर असर आल्यामुळं, बुद्धी भ्रमित झाल्यामुळं, अक्कल मंदावल्यामुळं संसार आणि जन्म मात्र चांगलं होय असं वाटलं. आणि संसार करायला गेलं, प्रपंच करायला गेलं, पटकन या परमेश्वराची आपल्यावर नजर पडली आणि हातातला प्रपंच संसार गळून पडला तर फार मोठी नुकसान होईल असं या डोक्यावर असर आलेल्या जीव आपल्याला वाटायला. आता आपल्याला तसंच वाटते. जर पोतीला गेलं 5-6 दिवस तिकडे राहिलं पोतीकडं तर घराकडे काही नुकसान होईल. घराकडला प्रपंच तोट्यात येईल, घाण होईल असं म्हणून का माणसं काय करतात, पोतीकडे जाण्याच्या ऐवजी घराकडे जातात. मी तुम्हाला कालही म्हणलो, आजही म्हणलो, मला काय कोणाची चीड नाही, आमचा काय त्याच्यामध्ये गप्पा तोटा नाही. मी कालही म्हणलो होतो की जेवायला माणसं किती होते, पोतीला किती होती. आता 2 मिनिटं घालता चाल करा तुम्ही, चहा प्यायला किती होते, आता किती आहे. बरं वाटलं लोकांना, ज्याला घराकडे जायचं आहे त्यांना अवश्य जा असं म्हणल्या 60% लोक गेले, आता 40% राहिले. याच्यातले सुद्धा 2 महिन्याचे लोक आहेत. याच्यातले सुद्धा काही लोकांना घराकडे जायला संधी नाही, नाहीला जरा इथं बसावं लागते. ते अर्धे हात आणि अर्धे मात्र काय म्हणाले पोती बघा आता 4 दिवस रिकाम पण आहे. याच्यामध्ये मी चालले तसंच झालं जीवाला. जे सद्गुरूशी विन्मुख झाले, विन्मुख म्हणजे सद्गुरू एका वाटणीचं आहे, आपण एका दुसऱ्या वाटण तर त्याची वाटत गाठ झाली, भेट झाली आणि त्याची सावली पडली. आणि सावली पडली खडकून या डोक्यामध्ये प्रकाश पडला, संसार होऊन जाईल. मंगळा धंदा कधी कळून करते काय, तोट्याचा धंदा, नुकसानीचा धंदा पण कळून करते काय. हे मंगळा धंदा होय, संसार करणं वाईट धंदा होय, प्रपंच करणं नाशिवंत होय, खोटं होय असं कळल्यावर कोणी करते काय. फटफुले कळलं तर काय करा, म्हणून सद्गुरूला विन्मुख झाली. तिथं मायेचं देवाचा एक करार ठरलेला आहे. जे तुला विन्मुख होतील त्याला आम्ही मायेच्या अंधर कोठडीमध्ये बोलणार, आणि जे तुझं नाव घेतील, तुझ्या सावध गतीने तुझ्याकडे बघतील त्याला पोट लावणार म्हणते, मी सोडून देतो. जे आता विन्मुख झाले तेवढ्याला घेऊन त्या अंधर कोठडीमध्ये टाकले. पण देव दयेचा सागर आहे, कृपासिंधू त्याचं नाव आहे, दयावंत त्याचं नाव आहे, दयाळू कृपाळू त्यालाच म्हणतात. सगळ्याचा मायबाप होय. आपण 100 मध्ये हे शब्द वापरतात, कोणाच्या मायबापाला वाटतात 2 लेकरांचं चांगलं व्हावं, 2 लेकरं रोज मजुरीला जावं, भीक मागून हॉस्पिटल वाटते. म्हणून त्या अंधर कोठडीत कोंडलेल्या जीवाला सुद्धा, विन्मुख झालेल्या जीवाला सुद्धा देवच स्वतः सर्व होऊन गेला. देवाला चुकांना मारलेल्या जीवाला देव स्वतः गेला त्याच्याकडे, स्वतः जाऊन त्याच्या समोर उभा टाकून त्याला दृष्टी देऊन, त्याला डोळा देऊन
त्याला दर्शन देऊन त्या अंतर कोठडीतून बाहेर काढला. शेवटी आता शेवटी शब्द वापरला आणि त्याच्यात फोड आहे. आता हे समोर बसलेले वकील आहेत, वंदुबाई नव्हती तेव्हा, तेच तेवढा तोटा होता. वकिलासोबत 2 तास झाला, मी झोपलोच नाही आज. मला झेंडूबाम लावून बसावं लागला. आता इथे 2 तास घासाघासी झाली. शेवटी कशाला ना वकील साहेब, शेवटी ब्रह्मदेवाच्या 100व्या वर्षामध्ये इतकंच गृहीत होतं, त्याच्या पुढचं गृहीत धरायचं नाही. ब्रह्मदेवाचे 100 वर्ष किती लागतील आकडा? शेवटी म्हणजे किती दिवसाला सोडलं असं? या मानवाचे अनंत जन्म होतात, अनंत जन्म. या ब्रह्मदेवाच्या एकाच्या शेवटामध्ये असे 56 ब्रह्मदेव आतापर्यंत झाले. ते विश्वरूप चैतन्य एकच आहे. शेवटी म्हणजे कवा हे ठरवायचे आपल्याला. आता शेवटी म्हणजे काय? पुढल्या रविवारी. शेवटी म्हणजे काय? पुढच्या वर्षी. शेवटी म्हणजे काय? हे एप्रिल महिन्यात, काय जून मध्ये, काय जुलै मध्ये, काय ऑगस्ट मध्ये, काय सप्टेंबर मध्ये, काय ऑक्टोबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये, की डिसेंबर मध्ये? कधी? शेवटी म्हणजे कधी? हा काय करतात? अनंत जन्मापासून जेवढी तो वाय, अनंत जन्मापासून आम्ही तुम्ही इथंच आहात. अनंत जन्मापासून किडा मुंगीचा, नालीतल्या किड्याचा जन्म घ्यायला आपण, पुन्हा माणसाच्या जन्माला यायला, पुन्हा मरायला, पुन्हा शेवटी तेच करायला. शेवटी त्याला दया आली. नाव घेणं तर घेणं, असं आमचं तोंड बघणं असतं बघणार बरी तुझा उद्धार करतो कडे. शेवटी गेले म्हणून महाराज त्याच्याकडे. आता कधी गेले की काय माहिती, इथं बसून बोलता येणार. शेवटी गेल्या सोडलं म्हणून चला. उतरावया महासरितान सांगड बांधिजे तत्वदान, तैसे साधू समागमे त्वरितान तरी दे मायापुरी. ज्याला माया नदीतून पलीकडे जायचं आहे, पाण्याच्या नदीतून पुराला ओलांडून पलीकडे जायचं असेल तर 3 दुधग्याची सांगड बांधतात. जाळ्या करतात म्हणजे जाळ्यामध्ये 3 दुधगे बांधतात. त्या दुधग्याच्या आधारावर पलीकडे जातात. आता इथं पाणी नाही, डोळ्याला दिसायला नदी नाही. त्या नदीमध्ये कव्वा तरी 2 वर्षाला 1-2 माणूस वाहून जातील. अरे बोल तू बाजूला जा, बाजूला जा. याचे कोण होतं माय बाप बघा. गाडा होऊन जायचा खूपच टाइम होता. ते लेकरन गाडा बाहेर काढा. बाहेर खूप जायचा काहीतरी कोण नाही. सांगड बांधायची. आता इथं नदी दिसणार चालेल, करोडो जीव त्या नदीमध्ये बुडून गेले. संसाराच्या नदीमध्ये करोडो जीव, करोडो. थोडे लोक आता पोहाय शिकलेले, थोड्याच लोकांना हातपाय हलवता येते. धार ओलांडून जाणारी तर बोटावर बसते येते. माया नदीची धार ओलांडून सोपा आहे. इथं ज्ञान भक्ती वैराग्याची ज्याला सांगड बांधता आली, ते सांगड बांधून जाण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते तरतील. नाही तर या नदीमध्ये अभाव लोक रोजचे 1.25 लाख जन्मतात, 1.25 लाख मरतात. अजून एकदा तुम्हाला प्रश्न सांगतात तुम्ही तुमच्या पुढे. तुम्हाला एखादा पडलं तर मला प्रश्न टाका. त्यांच्याकडे काय आठवत? तुमच्यापाशी गुगल आहे, तुमच्यापाशी अकाउंट आहे,
मोबाईल मध्ये करा. रोजचे 1.25 लाख मरतात. 360 दिवसाची किती झाली? याच्यातले किती मोक्षाला गेले? वाहनाची संख्या किती आहे बघा. सगळं सत्सरेच्या पुरामध्ये वाहून नदीच ओळखीना झाले, कचकाच ओळखीना झालाय, भवडाच ओळखीना झाला. त्या भवड्यात पडलं की बुडालेच, भवड्यात पडलं की बुडालेच. पोटावर मोजणे आहेत की त्या संकालिकासारखे, यदुराजासारखे, धनाधनासारखे, आरणाकासारखे, यज्ञवल्क्यासारखे, त्या महात्मा बसवेश्वरासारखे आजही लोक जगामध्ये आता नाही असं नाही. ते लोक हातामुळेच जग आहे. कोळशाच्या खाणी आता की नाही वकील साहेब, तशाच हिऱ्या रत्नाच्या बी खाणी आता. पण हजारो टन खडक उकळल्यावर दैवाने कधीतरी एखादा हिरा सापडतो. कोळशाची खाण लागली का किती वेळ बघा हो. चंद्रपूरला आहे कोळशाची खाण. किती बरा अशा हिरे किती सापडतात की काय? शब्दच आपण ऐकू ना. कोणीतरी आपण चातक पक्षी, चकोर पक्षी आणि राजहंस बघितले का डोळ्याने? चकोरासारखे लोक आज बी आहेत, चातकासारखे लोक आज बी आहेत, राजहंस पक्षासारखे लोक आज बी जगामध्ये आहेत. पण आपण बघितल्या काय? जसं आपण अजूनही चकोर बघितल्या नाही, चातक बघितल्या नाही, राजहंस बघितल्या नाही, कावळे किती बघितले आपण लहानपणापासून? तसेच चालू या जगामध्ये राजहंसासारखे, चातक पक्षासारखे, चतुर पक्षासारखे. एक तर ते आपण बघितल्या नाही आणि एक तर बघायला गेलं तर तिथं काय वेशभूषा राहिना, तिथं काय रंगरंगोटी राहिना. त्याच्या आकारावरून, उकारावरून, मकारावरून, त्याच्या चरित्रावरून, त्याच्या बोलीवरून, त्याच्या भाषेवरून, त्याच्या राहण्यावरून, त्याच्या बसण्यावरून, उठण्यावरून, त्याच्या त्यागावरून त्याला ओळखावं लागते. आणि ते ओळखीचा डोळा आपल्यापाशी नाही ना. ते लोक म्हणतात सांगड बांधणारे. आता ते लोक कशी सांगड बांधतात? त्या लोकांच्या संग राहिल्यावर सांगड बांधायचं कळते. सांगड आपल्याला बांधायला म्हणून सांगितलंय सतसंगाविना ज्ञान मिळेना सद्गुरु बोलाचे. करावया सतसंग पाहिजे वाचन शास्त्राचे. सांगड बांधा, सांगड बांधून नदीच्या पलीकडे जा असं म्हणाले. साधूच्या संग राहून, संतांच्या संग राहून, गुणवंताच्या ज्ञानवंताच्या संग राहून सांगड बांधण्याचा प्रयत्न करावा. ज्याला पलीकडे जायचे करा. सांगड बांधण्याचा प्रयत्न करता करता जर तुम्ही अंत झाला तुमचा, तर तुम्हाला दुसऱ्या बाईचा अर्ज दाखल करता येते आनंद संप्रदायामध्ये. मी तुम्हाला पहिले बोलला होतो, आता इथं व्यासपीठावर बोलालो. बाकीच्या ठिकाणी तपांती राज्य, राज्यांती नरका. इथं तपांती राज्य, राजांती मोक्ष. इथं राजा होऊन संत होता, तिकडे तप करून राजा होता. इथं राज्यपदाचा त्याग करणे इतका वैराग्य प्राप्त होते आणि तिकडे राजा झाला की नाना प्रकारचा भोग भोगण्याची दुर्बुद्धी प्राप्त होते. म्हणून नरक भोगावं लागते. म्हणून ही पराभक्ती श्रेष्ठ आहे. या भक्तीमध्ये योग भ्रष्टाला पुढच्या जन्मामध्ये माणसाचा जन्म प्राप्त करून त्या टप्प्यापासून पुढचाच प्रयोग करण्याचा चान्स मिळतो. त्याला रिट पिटिशन दाखल करता येते. तुम्ही वकील होतील, तिथं काय वकील नाही. पण आपलं म्हणणं कोर्टानं नीट ऐकून घेतलं नाही असं जर वाटलं असेल, आपल्या विरोधामध्ये निकाल चुकीचा केला
असं वाटलं असतं तर आपल्याला पुढच्या कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करता येते. लक्षात आलं की? आणि ते आनंद मार्गामध्येच करता येते. आपल्यावर अन्याय झाला, जजनं आपलं म्हणणं नीट ऐकून घेतलं नाही तर पुढच्या कोर्टामध्ये आपल्याला तेच केस डबल चलविता येते. ही सवलत आनंद मार्गामध्ये आहे हे आपल्या लोकांना ध्यानात ठेवा. म्हणून बापूजी पाटील भजनात म्हणले असं काय कळालं तुला आणि तू आनंद मार्गे झाला. काय स्वर्गाचं ते सुख, केवढं वैकुंठाचं कौतुक, का कैलास सोडून निघाला म्हणून तू आनंद मार्गे झाला. बापूजी पाटलाला प्रश्न करायला समोरच्या माणसाला, तुला इथलं काय कळलं, काय असं महत्व वाटलं म्हणून तू आनंद मार्गे झाला. नाही तर बघ केवढं स्वर्गामध्ये सुख आहे, काय वैकुंठाचं महत्व आहे, काय कैलासाचं कमी आहे, ते का सोडलास तू आणि त्या अंगाला राख लावण्याकरता का तयार झाला. प्रश्न कराय बापूजी पाटलाला. धन्य साधूचा समागमान तो सर्व पैस उत्तम, सर्व निरसे भवभ्रामा अपार महिमा साधूचा. साधूच म्हणावं कोणाला हा गंभीर प्रश्न आहे. साधूची जर संगत घडली तर मायाचा, भवाचा, अविद्येचा, संसाराचा जे भ्रम आहे ते सगळं उतरून टाकते. आणि केवढा धोका या संसाराचा, काय जुलूम आहे या प्रपंचाचा, काय दुःख आहे चौऱ्याऐंशी साधू असा नकाशा तयार करून जाईल. म्हणते नुसत्या एका जन्मामध्ये ईश्वराचा भोग भोगण्यासाठी आणि खोट्या गोष्टीला अडकून पडण्याकरता केवढा परिणाम आहे असा पुरा 84 नकाशा तयार करतो. दुसऱ्याचा भ्रम आपल्या गुजर लय गावाकडचं जेवायला म्हणजे घरात काहीतरी आहे, घरात काहीतरी आहे, ते घोर आहे काहीतरी. ह्याच्या बसल्यामध्ये आपल्या भ्रम आहे की नाही. साधूच्या संगतीमध्ये गेलं की पुरा भ्रमच उतरून जाते. जोपर्यंत भ्रम उतरणार नाही तोपर्यंत संसारच खरा वाटते, संसारच सत्य वाटते. का बळ पडेल वाटते की मला तर नाही आपणाला बंधुबाई आता मला बरं वाटत गेलं पहिलं. म्हणजे असे रंगावर आलेली माणसं जवळपास आता 80% गळाली बघा. कुणाच्या माग आधी लागली, कुणाच्या माग व्याधी लागली, कुणाच्या पाठीमाग उपाधी लागली. आधी, व्याधी आणि उपाधी आणि या तिघाची मिळून झाली भवाब्दी. साधूच्या संगतीत गेल्यावर याचा भ्रम उतरून जातो, दृष्टी प्राप्त होते, डोळा उघडते आणि आपलंच पण आपल्याला साक्ष देते की माझं स्वतःचा आता काय होईल, मी कशासाठी आलो, इथे येऊन काय केलो आणि भविष्य आता माझं पुढे काय होईल. जोपर्यंत तुम्ही कपाळाला हात लावून एकटं पुढे आता माझी गती काय असा विचार करणार नाही तोपर्यंत तुमचा भाऊ भ्रम कधी उतरणार नाही. स्वतःचा आधी विचार करा. स्वतःसाठी आधी बघा, आधी स्वतःला बोध करून घ्या. जगाला बोध करा की नाही करा, पण स्वतःचा आधी विचार करा. मला या नदीतून पलीकडे जाता येईल काय आणि मी पोवायला शिकलो काय, नाहीतर काय करण्यावरतीच आहे. धर्माचा भोपळा चौकून मोकळा असं होऊ नये का दिसत. जे साधुसी शब्द लाविती ते विद्या भोडोई पडती, शेवटी साधूच काढती अपकारासी उपकार. साधूला आपला आणि तुपला, बरा आणि वाईट, शत्रू आणि मित्र, जवळचा आणि दूरचा नाहीच.
सम्यक ज्ञानानं सजलेले साधू असतात, समतावादी असतात. त्याच्याकडे विषमता नसते, त्याला जग सगळं समान दिसते, त्याला मुंग्या आणि पर्वत समान दिसते, त्याला शत्रू आणि मित्र समान दिसते, त्याला ग्रुप नसते, त्याला पार्टी नसते, त्याला पक्ष नसते, त्याला पंथ नसते. फक्त त्याच्याकडे एक असते, मोक्ष पदाचा दाता तोच भजावा सर्वता, लागावे आनंदाच्या पंथा. हा जीवाचा धर्म, हा जीवाचा धर्म. मग जीवाचा धर्म जीवाला सांगणे, जीवावर परोपकार करणे आणि जीवाची अविद्या काढणे, जीवाला परबोध करणे आणि जीवाला ज्ञान देऊन मुक्त करणे, हा साधूचा धर्म. खऱ्या साधूचं लक्षण सांगतो तुम्हाला. दुष्टाने येऊन दुर्जनाने येऊन साधू सोबत साधूचा छळ करावा, आणि त्या छळ करणाऱ्यावर साधूचा उपकार करावा. त्याचं नाव आहे साधू. हातावर खायला आणून देणाऱ्यावर उपकार करणं ते फार नवल नाही. बसल्या जाग्यावर आपल्या पाठीत येऊन जोड्याची लाथ आणावं, तुमच्याच पायाला लागलं नाही की म्हणजे चूक झाली, मीच वाट्यामध्ये बसलाव असं म्हणून त्याच्या पाया पडावं, त्याचं नाव आहे साधू. काय म्हणला सर? म्हणता येईल. आणि म्हणून साधू जगामध्ये नाहीतच. थोडे हात, थोडे हात ते असे आपल्यावर डंबाचारी नाही, ते दार बंद करून बसले. ते देवाची वाट बघत त्या देवाच्या नावानं हाका मारी लढत, त्याच्या नावानं चिडचिड करी. जसं लेकरू पाळ्यामध्ये अंगात तापायला चिडचिड करते की नाही, तसं बाबा आमचं काय चुकलं, आमचं कुठं चुकलं, किती बाऱ्या जन्माला घालतोस, किती बाऱ्या आमची अपदा बघतोस, आमचा वनवास बघण्यात तुला लई मजा वाटायला काय, असं म्हणून ते दार बंद करून चिडचिड करी बसले साधू. तुमच्यावर मजा होईल असा डब्बाचार करणं झाले. तुला आपण साधू कोणी बी नव्हतं, तुम्हाला डायरेक्ट सांगू की नाही, आपल्याला कोणालाच मोक्ष मिळत नाही. आता कोणी छातीवर खोटं माहित असेल तर त्याच्या विरोधात काय आम्हाला कोणी कोर्टात तक्रार करायची नाही. तू जाय, तुझा बाप जाय, तुझी माय जाय, तुझं खानदान जाय मोक्ष. मोक्षाला जाण्याची तयारी या जन्मात आमची नाही. कमीत कमी 84 चे 4 भागात होतेच. मी जबाबदारीला बोलतो. काही भाग आपल्याला 84 कटविता येते का? गुरु भक्ताला 100% 84 भोगायची वेळ नाही. स्वतःच खान चुकीचा येते. जबाबदार नाही का? सगळे जर काल उभं नाही का? उजवीच खान चुकीचा येते. कृमी कीटकाचे जन्म चुकीचा येतात. पशु पक्ष्याचे जन्म घेतले तरी त्याच्यामध्ये काही खूप जन्म उत्तम आहेत. जसा गुन्हा तशी सजा. परमार्थ करता करता जर काही आपल्या चुका झाल्या त्या तेवढ्या चुकीपुरती सजा मिळते. मांस खाणारे, मद्यपान करणारे, सप्तव्यसन करणारे, गोरगरिबाचा छळ करणारे, गुडवे, क्रूर, क्रोधी, भ्रष्ट, अन्यायी, अत्याचारी, अघोरी धंदे करणारे याच्याबरोबर तुम्हाला कसं होईल? आपण प्रयत्न काय केला पाहिजे की आपल्याला माणसाचा जन्म पुन्हा मिळावं, ते साधूच्या कुळामध्ये मिळावं, चांगल्या परिवारात मिळावं, अनुकूल वातावरणामध्ये मिळावं. आपल्या जन्मापासून आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. परमार्थाला वातावरण पोषक असलं पाहिजे. आणि राहिलेले आपण काय 2-4 मार्क कमी पडले होते ते मार्काचा पेपर सोडविला पाहिजे आणि आपण आपल्या गावाकडे निघून गेलो पाहिजे. असं माझं म्हणणं नाही, शास्त्राचं म्हणणं आहे. आणि याच्यासाठी दिवसाचा ताळेबंद आपण काढला पाहिजे. 24 तासाचा ताळेबंद आपण काढला पाहिजे.
तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आता कळते माणसं माझ्या समोर बसले, मला भयकऱ्यासारखं बोलता येणार. आणतीवरला मोहीम संध्याकाळचे 10 वाजता त्या दिवसाचा लेखाजोखा काढते. नावे किती, जमा किती, बाकी किती. तसा गुरुभक्तानं 24 तासाचा लेखाजोखा काढला पाहिजे. आजचा वार काय, आजची तारीख काय, आजच्या तारखेमध्ये मी कसा बोललो, कसा वागलो, काय खालो, कुठं बसलो, म्हणजे हातातून काय पुण्य झालं, म्हणजे हातातून काय पाप झालं. कमीत कमी पुण्य व्हायला का होईना, पाप तरी होईल. जमा व्हायला का होईना, पण नावे पडू नये. बेरजेमध्ये येणार नाही, आपण वजाबाकी होऊ नये. तर तुम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये सोपं होते. याच्यावर मी बोलावं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे जोडून या धर उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. एकांतामध्ये बस. वेच कर म्हणजे गणित बघ. कुणाच्या कष्टाचा, कुणाच्या आकृतीचा, कुणाच्या हाळीचा 1 रुपया म्हणजे खिशात आलाय काय, आणि असं ते कोणी पालखीत टाक, कोणी आंधळ्याला देऊन टाक. उदास विचारे वेच करी. पुढचं चरण आहे का, तो एक पावन उत्तमच गती, अन्यथा उत्तमची भोगीची उठावी. गेला तर मुक्त होईल. नसेल तर माणसाच्या जन्माला येईल, संताच्या कुळा जन्माला येईल, राजघराण्यामध्ये जन्माला येईल. पोती सोडून आता मला प्रवचन करायचं नाही, पण एक गोष्ट तुमच्या कानावर टाकतो. आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या म्हणतो. आपल्या येतो राजाला देवलोकानं जाणून हुजून सम्राट राजाच्या घरी जन्माला घातले. म्हणून बघा पुढे विश्वसुंदरी होती, त्या कृष्णावती. सूर्याच्या रथावर सूर्यनारायण पाठीमागे धरून बघला म्हणजे सौराष्ट्राच्या राजाची कन्या होती कृष्णावती. विश्वसुंदरी होती, तिच्यासोबत लग्न लावलं. कशामुळं? विषयामध्ये विषयाचा मत चढल, राजांची उन्मत होईल, दोष घडतील, मायाची पिढी आणखी जाईल आणि पुन्हा संसारामध्ये ढकलून देता येईल. तपांती राज्य, त्या राज्याचा त्याग केला, त्या विश्वसुंदरीचा त्याग केला. 5 वर्षाच्या लेकराला गाडीवर बसवला, प्रधानाच्या हातात सूत्र दिला. अवधूत महाराजाची जंगलामध्ये भेट झाली, 24 गुणाचा स्वीकार केला, नगरामध्ये फिरून आला नाही. राजा यदू 3ऱ्या जन्मामध्ये मुक्त झाला. त्याला 3 जन्म घ्यावे लागले. आपली काय वाट आहे? तुम्ही म्हणणार झाल्या मला कोणाचा द्वेष करून बोलायची गरज नाही, पण आपल्यातलेच काही माणसं कमकुवत बुद्धीचे लोक आपल्याला मोक्ष मिळाला की बरं झालं, एवढं म्हणणं झालं मला मोक्ष मिळाला की जाण्याला कोणाचा विरोध आहे? 200%चा 100 नाही, 200%. पण मोक्षाला जाण्याकरता काय करावं लागते ते आधी आम्हाला समजून सांगा. आम्ही तुमचा ऐकून वागू. बसा एका ठिकाणी आम्हाला घेऊन, एका दिवशी आम्हाला गरीब माणसाला घेऊन बसा आणि आम्हाला सांगा मोक्षाला जाण्याकरता काय करावं लागते. तुम्ही काय करणार मोक्षाला जाण्याकरता आम्हाला सांगा. आम्हाला तुमच्या मागे येऊ द्या की. तैसे चंदनाचे संगती वनस्पती चंदन होती. वेळूच्या पोटात गाठी असती ते कल्पती चंदन होय. साधूच्या संगतीचा परिणाम कोणावर होते ते सांगावे. चंदनाच्या अवतीभोवती बोली बाबला चंदनमय होता, पण येळू नावाचा एक असा वृक्ष आहे की त्याच्या मुळालाही गाठी असतात, पानालाही गाठी असतात, काळीलाही गाठी असतात. सगळ्या ठिकाणी गाठी 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 चालतात. आणि एवढ्या गाठी त्या चंदनाला सुटतात.
की गाठी केव्हा सुटतात, हा त्याला पेटविल्यावर सुटतात. त्याला भट्टीमध्ये टाकल्यावरच गाठी सुटतात. चंदनाला त्याच्या गाठी सुटत नाही. अशा काही जगामध्ये लोक राहतात हा की केवढाही साधू राहू द्या, काही करू द्या, कोणती प्रक्रिया करू द्या, हा त्या योगावर जसा परिणाम होईना तसा काही माणसावर परिणाम होईना. हा ते बंधनातून सुटणार, त्याला बंधनामधून सोडल्या जातात. मग त्याला दुसरी संधी आणि दुसरा अवतार घ्यावा. साधूचा दोष नाही. साधू निर्दोष, साधू निर्द्वंद राहतो. साधूचं म्हणणं काय राहते हा की अपकार्यावर सुद्धा उपकार केला पाहिजे. ऐसे साधू समागमे नसती दुर्जन कपटी परमा, त्याचे अंतरी कुटलिता धर्म न जाती कवने काळी. गुरुदास बोले वचना मस्तक चरणी ठेवून, पुढे ग्रंथ करा निरोपण स्वामी दयावंता कृपानिधी. संतोषुनी सद्गुरुनाथ मस्तकी ठेवलावय हस्त, ग्रंथाची पुढे चालवित आता नाभी नाभी भक्तराया. सिद्ध बोले वचन अलम्मा प्रभू बोले बसवन्नारावण, तेची करीतो निरोपण वचनासी सावध होई. कर्तव्याई निरूपण धर्मचरणाचे व्याख्यान, आता धर्माचे सप्तवचन ऐकी नामधारका. आता सांगायला बाबा मागच्या दुसऱ्या अध्यायामध्ये धर्माचे 4 पाय सांगितले. 4 पायावर धर्म उभा: सत्य, विचार, निश्चय आणि विश्वास. सत्य कशाला म्हणावं ते सांगितलंय, विचार कशाला म्हणावं ते सांगितलंय, निश्चय कसा असावा ते उदाहरण देऊन सांगितलंय. देवाने ऋषीचा निश्चय, अनुसया माईने धरलेला सत्याचा पाय, ध्रुव बाळाचा निश्चय, यदुराजाने केलेला विचार. अशा प्रकारचे 4 पायाचे लक्षणं कालच्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगितले. आता आत्ताच्या अध्यायामध्ये धर्माचे सप्तलोचन, धर्माचे डोळे. आता त्या डोळ्यानं, धर्माच्या डोळ्याने काय बघावं? या 2 डोळ्याला प्रपंच कळते, या 2 डोळ्याला संसार कळते, या 2 डोळ्याने या जगात कळते. दृश्य बाजार कळते. अदृश्य बघण्याकरता धर्माचा डोळा पाहिजे. आरूप रूप तुमचे सकाळा पडविषे भ्रांत, सगळ्या जगाला त्या रूपाची भ्रांत पडली. मायेच्या पोटी जाणीव नेणीवेची भ्रांत. मायेच्या पोटातला खेळवाय म्हणजे विश्वरूपाच्या पोटातला खेळ. आता तुम्हाला किती समजते तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा. पोतीवर किती बोलता येते तितका बोलण्याचा आपण प्रयत्न करू. हे सगळ्याचे खेळ चालू आहे. हे विश्वरूपाच्या अंड्याचा खेळ चालू आहे. ते अंड केवढं आहे पर्यंत? त्या अंड्यामध्ये 32 कोटी नेहरू उभा. त्या 32 कोटी नेहरू मध्ये 21 स्वर्ग निर्माण केले. आणि त्या 21 स्वर्गामध्ये, त्या 32 कोटी नेहरू मध्ये, विश्वरूपाच्या पोटामध्ये, चैतन्याच्या आणि विश्वरूपाच्या पोटामध्ये हे खेळ चालू आहे. जोपर्यंत तुम्ही विश्वरूपाच्या चैतन्याच्या पोटाच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला खरंच जग दिसणार नाही. हे गुणा प्राप्त होणार नाही. चैतन्याची इच्छा झाली, ओळखवाल तुम्हाला. आता विश्वरूप काय केले ते कळालं. अन्यामध्ये थोड मिळू 32 कोटी उभविला, 21 खाली त्याशी स्वर्ग नाम होईला. प्रकृती पुरुषाचा खेळायचं. आकारी तो ब्रह्म त्याला आकार केला, उकारी तो विष्णू पालन करू लागला, मकारी तो क्रांती संहार करी. 3 गुण
5 भूत राहते शून्या भीतरी 4 वेद 6 शास्त्र इथं जण बोललं पुराणिक अनुभवी उपनिषद वाचणारे लोक ब्रह्मदेव माधव इंद्र म्हणे बापा हे सगळे नाशिवंत झालं ज्याशी होय गुरुकृपा तेच जाणे परत जे गुरुकृपेला पात्र झाले कृपा संपादन करून घेतले परिविद्येचा डोळा प्राप्त झाला परत ज्ञान कळालंय जे लोक अन्याच्या बाहेर निघाले ते लोक आपल्या देशाकडे निघाले आता आपला खेळ कुठं चालू आहे अन्यामध्ये अन्यावर कवच कोणाचा आहे विश्वरूपाचा आपल्याला वाटलं देव करायला कुठलं करायला अंड्याचं कशाचं करायला 4 वेदाचं 6 शास्त्राचा 18 पुराणाचा कुठं करायला त्या 32 कोटी देवळाव प्रत्येकच 21 वर्गामध्येच करायला जोपर्यंत साधू भेटणार नाही ते परत ज्ञानाचा साधू भेटणार नाही आणि आपण कर्दळी होऊन त्याच्याकडे जाणार नाही तोपर्यंत कापूर होता येणार नाही आणि कापूर झाल्याशिवाय मुक्त होता येणार नाही कापुराची वाती उजळल्या ज्योती हाच समाप्ती झाली जैसी कापूर झाला आणि आगीची गाठ पडली मुक्त झाला सत्य सोच दया दान अहिंसा एक पत्नी पतिव्रता सप्तदान जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावडे सन्मानिले भले कीर्ती निरंतर दशिशा डोळ्याच्या माणसाचं लक्षण सांगायला पहिलं बोलते तसा वागते त्याचे पावलं लाव जगात बोलते येत ते आपल्याला कळलं आता कोणाकडे बोट करता येणार जगामध्ये वरून बोलते येत आणि त्याच्या पोटात मनामध्ये राहायचं दुसरंच असे लक्षण असतील तर त्याच्यापासून सावध राहून सांगते सकाळच्या पद्धती हाड गुन्हे विश्वास टाकून वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष त्याची संगत करून बघा खात्रीला उतरलं तरी विश्वास टाकाव खात्रीला उतरला गेलं तुझं तुला आमचा मला कळालं कुठे गेला बारा आमचा भाद्रव पटाचं पण भाद्रव पटाचं काय नाही ते आपलं जो माणूस त्याला काही नाव ठेवता येईल तर ते 12 दिवसाकडे टाळी वाजून आपलं धडधड धडधड नक्कीच गळ्याला पडायचा कार्यक्रम करू नये विश्वास टाकू नये बघावा तपासून सोच म्हणजे स्वच्छ करणे नातील बाहेर मळ छाडणे तयाचा पुतकार सावतो निवडून श्रोते सावधान परिसावे सोच म्हणजे स्वच्छता स्वच्छता म्हणजे निर्मळपणा वकील साहेब आहे का निर्मळपणा म्हणजे वकील साहेब कोणाच्या संगतीचा कोणाच्या बोलण्याचा कोणाच्या वागण्याचा कोणाच्या घेण्याचा कोणाच्या देण्याचा कोणाच्या खाण्याचा कोणाच्या पिण्याचा कोणाच्या अंगाचं वारं लागण्याचा कोणाची सावली बनण्याचा सुद्धा मळ आपल्याला लागू नये डाग लागू नये दोष लागू नये मनामध्ये कल्पना सुद्धा येऊ नये वरून बोलायच्या परशास्त्राच्या गोष्टी आम्हीच आता दुसरं कोणी नव्हतं आता आम्हीच वरून बोलायच्या परशास्त्राच्या गोष्टी आणि पोटामध्ये भूक प्रचंड संसाराची जसा पगडा पांढरा चिपत राहते देवदेव करायला गंगाच्या कडेवर जाऊन नामस्मरण करायला बसलाय का की वाटते त्यानंतर ते बारक्या बारक्या मासोळ्या होते त्याला भूक लागते भूक लागते ते बारके बारके किडे बसायचे तुम्हाला स्पष्ट सांगतो कोणाला वाईट वाटू द्या
हे समोर बसलेले माणसं होतं की हे बारक्या बारक्या माश्या होत्या. हा याला नका भावनिक बनिलं, हा याने कानातलं काढून देतात, गळ्यातलं काढून देतात, हातातलं काढून देतात, याचं काही दोष नाही. यायला जर कोणी चुकीचं ज्ञान सांगत तर काय करण्याचं बाब लागते, तुम्हाला जबाब देत असत. तुम्हाला कळत असेल तर खरं सांगा, हा नाही तर आपल्या घरी जाऊन संसार नीट करा. हे सांगलेलं ऐकतात, याचा दोष नाही. हा यायला काय करा, तुम्ही बेसिक लेवल सांगा, तुम्ही जे प्रॅक्टिकल केलं ते सांगा, तुम्हाला काय अनुभव आलाय ते सांगा, संतांचं काय म्हणणं आहे ते सांगा, सिद्धांत कोण्या बेसवर लिहिलाय ते आधी बघा. हा घटनेचा पोटनेम आधी बघा, मनातून काढून नंतर सांगू. सोच म्हणजे स्वच्छता, स्वच्छता म्हणजे मधून स्वच्छता, बाहेरून स्वच्छता. बाहेरून स्वच्छता दाखविता येते, गंध लावता येते, माळ घालता येते, पांढरा शुभ्र कपडा लावता येते, हा साधू सारखं बोलता येते, साधू सारखं वागता येते. पण अंतरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण काय म्हणाले, सद्विवेक आहे का? वासना कोणती आहे, चांगली आहे की वाईट आहे? आग पोटामध्ये कशाची आहे, भूक कशाची आहे? आज जग 3 जागी अडकले होतीच आहे. हा दाराशेना, पुत्रशेना, लोकेशेना आणि वित्तशेना असे 4 प्रकार असतात. दारा म्हणजे लोक बायकोला खुश करण्यामध्ये काही लोक अडकले, काही लोक पुत्राला खुश करण्यामध्ये अडकले, काही लोक आपली लोकांमध्ये कीर्ती वाढवून अडकले आणि काही लोक खडकू मिळवून अडकले. लोकेशेना, दाराशेना, पुत्रशेना आणि वित्तशेना 4 ठिकाणी लोक अडकले. तुम्हाला मी प्रकार सांगतो. आरती पैसाच पाहिजे, आरती म्हणलं की पैसाच पाहिजे, एवढा असेल तरच येतो अर्थ आरती. हा मागायचं नाही, देते की नाही वाट बघायचं. मागायचं नाही पण घ्यावं म्हणायची पोटामध्ये भूक पक्की, अर्थार्थी होते. त्याच्या पुढे आहे जिज्ञासू, उद्धारासाठी प्रयत्न करणे. 4था नंबर आहे मुमुक्षवादी, मोक्ष होऊन बसलेले लोक. देहीच ब्रह्म भावे ऐशी आवडी घेतली जीवे, तयाने अनन्य भावे शरण निघावे सद्गुरु बने. मी ब्रह्म झालोच पाहिजे, माझी काया ब्रह्मरूप झालीच पाहिजे, अशा बोधावर आलेले लोक जगामध्ये कुठंतरी डोळ्यात घालायला बघायला मिळतात. जिज्ञासू बऱ्यापैकी आहे, पण आरती आणि अर्थ आरती यांची संख्या लाखाला. आधी सांगू आधी मळण, मग सांगू बाहेर मळण, करावे अंतःकरण निर्मळण, ते ऐक चित्त देऊन. मनुष्य देही 2 लक्षण, उत्तम उत्तम जाणीजे गुण. मंगळ चित्तकाची दान, सोचावे ज्ञान वडे. माणसाचा जन्म चांगला म्हणायला गेलं तर वाईट तेवढाच, वाईट म्हणायला गेलं तर चांगला तेवढाच. उत्तम म्हणून भोगाव, मोक्ष सुखाला नाही भाऊ. वाईट म्हणून त्या गावात आणखी जावं नका. भोगायचंही नाही, त्यागायचंही नाही, त्याला मध्यभागी विभागायचं. ना प्रपंची ना संसार. याचं काय केलं पाहिजे, याला चंदन समजलं पाहिजे, आणि याचा गंध घाला पाहिजे घासून. साधूच्या, संताच्या, ज्येष्ठाच्या, श्रेष्ठाच्या कपाळाला पायाला लावून याचं चीज केलं पाहिजे. चंदनाप्रमाणे हे झिजला पाहिजे. नाम स्मरतानी वाढला पाहिजे, नाम स्मरतानी
झिजला पाहिजे, नाम स्मरणानेच प्राण सोडला पाहिजे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कर्तव्य परोपकार आहे. परोपकारासाठी देह कर्तव्य स्वधर्म सांगती आचरण. त्याचं नाव आहे संत, त्याचं नाव आहे साधू. कल्याण जगाचं झालं पाहिजे आणि ते करण्याकरता माझं आयुष्य पूर्ण बर्बाद झालं तरी चालते. मला हेच करायचं आहे. त्याची करणे आम्हा काम बीज वाढवाया नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करता आलं पाहिजे, धर्म वाढविता आला पाहिजे आणि हेच आमचं काम होय. दुसरं काम आम्हाला करायचं नाही असा सिद्धांत ठरला पाहिजे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पूर्ण. अपकार तर नाही, जे होईल ते माझ्याकडून उपकारच होईल. हा अपकार घडणारच नाही. त्याच कामाकरता उरलो मी. आता जीवन जगतो तर तेवढ्यासाठी जगतो, मला जगायची काही आवश्यकता नाही असं म्हणले ते संत लोक. आणि ते जीवन जगता आलं पाहिजे. तुम्हाला मी सार्वभौम सांगायची गरज नाही. हा सहज माणसं तुमच्या पशाला गेलं बरोबर. आपण पिकल्या नाही म्हणून आपल्याला मुंग्या लागणार नाही. पिकलं की मुंग्या आपोआप लागतात. मुंग्या तुमच्या भोवतालच आता, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पिका आधी तुमचा सुगंध येऊ द्या, मुंग्या तुम्हाला सोडणार. हा पण आपली अवस्था हिरवीगार आहे. विद्या विद्या दोन प्रकाराने असं निवडावे सत्वर. आधी सांगो विद्या प्रकार मग सांगू विद्या पै. विद्या कशाला म्हणावं, अविद्या कशाला म्हणावं. विद्येचा प्रकार आणि अविद्येचा प्रकार तुला सांगतो म्हणाले. कुणाला? नामधारकाला सिद्धेश्वर म्हणाले, बसवेश्वराला अलमप्रभू म्हणाले. हा त्याला सांगितले पोथी, आपण पोथी वाचवायला काय प्रकार होय मी तुम्हाला कालही सांगतो, आजही सांगितलो, आताही सांगालो. वेळ अत्यंत चांगली आहे, उत्तम संधी आहे, निवांत वातावरण आहे. आणि एवढा आवाज बसला तरी मला ग्रंथ सांगायला बऱ्यापैकी माझी सवय आहे. मी कधी फुगी बोलत नाही. शांतपणे ऐका आणि ऐकलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा. तुम्हाला आता वर्षभर कोणी मोक्ष सिद्धांत सांगत कशाला म्हणा विद्या, कशाला म्हणा अविद्या. विद्येने काय होते, अविद्येने काय होते, त्याचे परिणाम काय बघू चला. प्रथम विद्येचे लक्षण पंचविषयी सप्तव्यसन. आकाशले जात देवता लावून याची नामे ऐक्याता. प्रथम अविद्येचे पंचविषयी सप्तव्यसन. आकाशले प्रथम विद्येचे लक्षण पंचविषय सप्तव्यसन. आकाशले जात देवता लावून यांची नामे ऐक्याता. पहिलं सांगायचं लक्षण अविद्येचं 5 विषय. लोकांना आपली स्तुती केली पाहिजे, शब्द विषय. लोकांना आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, रूप विषय. आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टीचा स्पर्श झाला पाहिजे आपल्या इच्छेप्रमाणे. मला काही गोष्टी उघड बोलता येईल. चांगल्या कपड्याचा, चांगल्या वस्तूचा, चांगल्या व्यक्तीचा स्पर्श झाला पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, जिव्हा, जिभेला चटका. कुठे गेले जाणार रस विषय होय. जिभेचे चोचले पूर्वी आले पाहिजे, रस विषय होय. आणि गंध विषय. आपल्याला आपली सगळ्या जगाला आवड वाटली पाहिजे. आपला सुगंध सगळ्या जगामध्ये गवळला पाहिजे. लोकांना आपल्याला बघून आबा बाबा बाबा बाबा. आपण कुठे गेल्या लोक उठून बघू, तेही माणसं स्वतंत्र माणसं. एवढा डबा
हे 5 विषय. आता या 5 विषयाला खत पाणी घालण्याकरता सप्तवेशन. मी आधी कशाला सांगू सप्तवेशन. हा हे 7 आणि 5 12 झाली. हे 7 आणि 5 12 एका जागी आले. हा याचे 12 वाजले. याच्या आयुष्याची 12 वाट झाली. आता ते सांगणार आहे. चला चोरी जार तत्वे सुरापान आपुसीला तंबाखू भाग सेवन उपासके गांजा मधमास भक्षण या ज्ञानी विद्वान पंडित जना सप्तव्यसनात गेले भुलून साधू संत गेले भ्रमून काय सांगू भक्ताळे. नेहमी म्हणणारे काही माणसं पोती सांगणारे बाजूला जाऊन तमाकू खातात. काही माणसं बाथरूम मध्ये जाऊन व्हिडिओ. काही माणसं कपडे बदलून धाब्यावर जातात. तुला दाखवतो ड्रेस बदलून बोतलवाला आता तर पॅन्ट घेऊन जात. 2 वाकडी टोपी घालायची, काळा गॉगल घालायचा. म्हणजे उपयोग नाही. आपू खायची, गांजा वडायचा, दारू पियाची, विड्या वडायच्या, तंबाखू खायचा, हा व्यभिचाराचे कामं करायची, चोरीचे कामं करायची, पत्त्याच्या गावावर बसायचं, शिकारी करायच्या, मांस भक्षण करायचं. कोणाला करावं की धंदे त्या 5 विषयामध्ये अडकलेल्या लोकांना. हे अविद्या होय. आणि ते 5 विषय विद्येचं स्वरूप होय. आता माणसाच्या जन्माला आलेला माणूस, मोक्ष प्राप्त करून घेणारा माणूस असे जर धंदे करू लागला तर हे धंदे पशु करणार. याच्यातले काही कामं पशु करणार. पशुला पत्त्याचं नाव ठेवता येणार, पशुला दारू पिता येणार, पशु बिड्यावर ना, पशु तंबाखू खायला, पशु काही प्राणी प्राण्याचा मांस खातात, पण काही प्राणी मांस खायला. तुकाराम महाराज एका ठिकाणी राग आल्यानं म्हणले, नाथ महाराज सुद्धा म्हणले, त्या कवया सांगून तुझी करू करणार मनुष्य परी पुत्री बरी म्हणले. तर नाथ महाराज म्हणले, येऊन या मनुष्य जन्मात झोन साधवी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणा उच्छाडीना 2 पाय म्हणले. शेपूटाय पण 2 पायाचं बोकडच म्हणले. संत म्हणले. हे अविद्येची मानवी सांगावी. पुढे काय सांगतात ते बघूच चला. सप्तव्यसनी प्रवर्तला तो बंधना माझी पडला आपले स्वतंत्र गमाविला पडला विद्ये प्रवाही. जे व्यक्ती स्वतंत्र होता सप्तवेशनामध्ये पडला आणि बांधल्या गेला. सप्तवेशनामध्ये बंधनात पडला म्हणजे सप्तवेशनामध्ये बांधल्या गेला. त्याला ते करावंच लागलं आता. बापाने काम सांगल्याने लेकरू दुकानला जायला, पण याला तलप आले की स्वतः उठून जातो. घरी सोयला आलाय संकल्पची आणून तर जायला, पण याला तंबाखू खायची तलप आली. 1 दुकान बंद असतं तर 4 दुकानला जाते. दुकानदाराला उठून दे, झोपच येणं झाले का बांधल्या गेलं प्रवृत्त झालाय का सप्तवेशनामध्ये. आणि असा जे जीव प्रवृत्त झालाय ते स्वतंत्र होता, स्वतंत्र पदे याला जमून टाकतात. पल्ला आता बंधनामध्ये इथं बंधनामध्ये पल्ला इथंच याची सुटका होईना. आता दुसरीकडे कोण सोडण्याला. एक चांगलं वाक्य सांगतो मी तुम्हाला. आठवणीत आलं बंधुबाईंना सांगलं होतं तुम्हाला. अनेक क्षेत्रामध्ये पाप करावं आणि
आणि पुण्यक्षेत्राला जाऊन पापाची धुणी करावं असं वैदिक वेदांताचं म्हणणं आहे. चुकीचं नाही. अनेक क्षत्री पाप करावं आणि पुण्यक्षेत्री जाऊन पाप नाहीसं करावं. अनेक ठिकाणी लागलेला मळ तीर्थाला जाऊन धुवावं. तीर्थाला जाऊन पाप केल्यावर कुठं धुवावं? जिथं निर्मळ व्हायची जागा होय तिथं जाऊन पाप केलं तर कुठं धुवावं? ऐका, हे झाला प्राथमिक अर्थ. अनेक जन्मामध्ये पाप करावं आणि मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन फेडावं. मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन पाप केल्यावर पुणे जन्मात जाऊन फेडावं. हे तीर्थ वाक्य आता या क्षेत्राला 84 लाख जन्मामध्ये केलेलं पाप फेडण्याकरता हे तुम्हाला पवित्र क्षेत्र दिले. 84 लाख जन्मामध्ये केलेलं पाप फेडण्याकरता माणसाचा जन्म दिला. आता या जन्मामध्ये आल्यावर पाप केल्यावर, अविद्या केल्यावर, 5 विषयाचे लाड पुरविल्यावर, नाना प्रकारचे कुकर्म केल्यावर आता पुढे जन्म जाऊन फेडावं. दुसरा जन्म कोणता फेडायला? आपण हे जे करायला धंदे ते कुठं करायला? हलक्या सारख्या ठिकाणावर करण्यात झाल्या. तीर्थाच्या ठिकाणी करल्या. तीर्थाच्या ठिकाणी तुम्हाला तीर्थ रूप होता येते. ऋषी तुम्हालाच होता येते. गुरु तुम्हालाच होता येते. साधू तुम्हालाच होता येते. संत तुम्हालाच होता येते. नाही नाही, देव सुद्धा तुम्हाला होता येते. हा, परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु तुम्हाला होता येते. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु तुम्हालाच होता येते. जीवा ब्रह्म पावन करी हे विदसाचे तुम्हालाच म्हणलंय. उठून या प्रातकाळी भजन करा सद्गुरूचे. जीवा ब्रह्म पावन करी, जीवाला ब्रह्म करते, ब्रह्म करून पावन करते असं त्या दत्तात्रय महाराजांचं ब्रीद आहे. साक्षी इथं जेवढे असलेल्या लबाडीचे धने केल्यावर आता जाऊन सुटका कुठं करून जाऊ? स्वतंत्र होता, मुक्त होता, परंतु बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. मोकळा होता, स्वतःच्या हाताने स्वतः बांधला गेला. परमार्थ करणाऱ्या माणसाला या गोष्टी करता येत नाही. या गोष्टी जर कोणी करत असेल तर एकदा मोक्ष सिद्धांत ऐकल्यावर आणि एकदा हे ओळे ऐकल्यावर त्याने ते व्यसन बंद केली पाहिजे. आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू डास आयुष्याचं. मागं झालेलं झालं, राहिलेली गंगा, राहिलेलं तीर्थ, जमलं तर करा, नाही तर काय नव्हतं. चला मला